माणसामध्ये द्वेषाच्या भिंती बांधण्यापेक्षा संवादाचे पूल बांधा ना. ते संवादाचे पूल कोण बांधू शकतो? त्यासाठी नेतृत्व लेखकांनी करायला पाहिजे, त्या ठिकाणच्या कवीने करायला पाहिजे, त्यांनी माणसं जोडली पाहिजे लेखकांनी. आणि मग ते प्रत्येक सगळ्या साहित्याचं, पण मला असं वाटतं की ख्रिस्ती साहित्यिकाचं फार मोठं काम आहे, ते योगदान आहे. का तुम्हाला जे काही मिळालेलं आहे संचित, येशू करुणेबद्दल बोलतो, येशू प्रेमाबद्दल बोलतो. समता नव्हती ह्या इकडे. 2000 वर्षापूर्वी येशूने समतेचं मूल्य आणलं. गरीब हा परिघा बाहेर होता, त्याला केंद्रस्थानी आणण्याचं काम येशूने केलेलं आहे. ही जी मूल्य आले, म्हणजे संविधानामध्ये जी मूल्य आलेली आहेत ना, ती बायबलमध्ये आहेत, येशूच्या शिकवणुकीमध्ये आहेत. पहिल्यांदा स्त्रियांना सन्मान देण्याचं काम येशूने केलेलं आहे. तुम्ही जर बघितलं येशूच्या चरित्राचा अभ्यास केला तर त्याच्याबरोबर वेश्या आहेत, वेश्या, आणि त्या संपूर्ण गावकुसा बाहेर होत्या. दगडमारसारखं प्रकरण जर तुम्ही बघितलं, ती पकडली जाते आणि धोंडा मारण्याचं ते प्रकरण आहे. ज्याने पाप केलं नाही त्याने पहिल्यांदा, म्हणजे ती येशू बरोबर आहे. कुष्ठरोगीनं कुठलंही स्थान नव्हतं. म्हणजे रोमन तत्वज्ञानाचा जर अभ्यास आपण केला तर त्याच्यामध्ये मूल जर अपंग जन्माला आलं तर त्याला मारून टाका असं लिहिलेलं आहे. परंतु बायबलमध्ये येशूच्या, म्हणजे जुन्या करारात नाही, येशूच्या चरित्रामध्ये येशूने पहिल्यांदा सांगितलं की देव तुमच्यावर प्रेम करतो आणि देवाच्या गौरवासाठी ते मूल तुमच्याकडे, त्याचं तुम्ही जतन करा, सांभाळ करा. आज घरात ॲबनॉर्मल मूल आलं तर आपण त्याची अतिशय चांगल्या प्रकारे काळजी घेतो. घरामध्ये खूप त्रास होतो आई वडिलांना, ॲबनॉर्मल मूल असेल तर. अनेक घरामध्ये आहेत मुलं, पण ते पालक ज्या पद्धतीने काळजी घेतात, ही विचारधारा बदलण्याचं काम त्याला 2000 वर्ष लागलेली आहे. म्हणजे ते तुम्ही कुठलं तरी पाप केलेलं आहे म्हणून तुमच्या घरात ते मूल जन्माला आलेलं, ही जगभर ही धारणा होती. ती धारणा बदलण्याचं काम म्हणजे ज्यांची अपंगिता नाही अशाबद्दल विचार करण्याचं काम जे आलेलं आहे ते संविधानामध्ये आलेलं आहे आपलं. म्हणजे प्रेमाचं मूल्य असेल, माणसातलं संवादाचं मूल्य असेल, अभिव्यक्तीचं मूल्य असेल, समतेचं मूल्य असेल, ते आलेलं आहे. आणि मला असं वाटतं की साहित्यिकाने ही मूल्य घेऊन पुढे गेलं पाहिजे.